नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाठीमागे बघू शकता कांदे लागवड झाली. चांगल्या पद्धतीमध्ये कांदा पीक घेतलं जाते. पण विशेष म्हणजे एक अशी अडचण येते की कांदा पोचत नाहीये किंवा आपटेक होत नाही, मुळ्यांची वाढ होत नाही. तर या ठिकाणी काय करणं गरजेचं? पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, निश्चितच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी पहिलं काम असेल तर निश्चितच पाट पाण्यामधनं या ठिकाणी जिप्सॉल जाणं गरजेचं आहे. एकरी 2.5 लिटर या प्रमाणात आपल्याला द्यायचं. जिप्सॉलमुळे आपल्याला जमीन भुसभुशीत होणार आहे, पांढऱ्या मुळांची वाढ होणार आहे आणि रूट झोन सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर कॅल्शियम फॉस्फरस असलेला गणित ॲग्रोकेमिकलचा जो जिप्सॉल आहे या ठिकाणी आपल्याला वापरायचा. निश्चित त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. जिप्सॉल निश्चितच एक चांगल्या पद्धतीने ड्रिपचं ॲप्लिकेशन असेल, पाट पाणी आहे या ठिकाणी माध्यमातून द्यायचे. त्याच्या निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा फायदा होणार आहे. तर वापरताना जिप्सॉल एकरी 2.5 लिटर या पद्धतीने वापरा. ग्रीनरी असेल, काळोखी असेल, पोगर आहे, पातीची संख्या सुद्धा बराचसा फरक पडणार आहे. या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांना ज्याला वापरले रिझल्ट आला आहे त्यांच्यासाठी आपण महत्त्वाचं आहे, रिझल्ट आलेले आहेत, त्यांनी बघितलेलं सुद्धा आहे. म्हणूनच आपण अजून शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की निश्चितच तुम्ही या ठिकाणी जिप्सॉल या ठिकाणी एकरी 2.5 लिटर या पद्धतीमध्ये वापरू शकता. निश्चित त्याचा फायदा आहे. निश्चित ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.